नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील नवीन घडामोडी तुम्हाला लगेच कळून जातील. मित्रांनो, विद्यार्थी संघटनांची हिवाळी अधिवेशनावर उन्हाळी अधिवेशनावर आंदोलने चालू आहेत. अर्ज विनंत्यांचे मार्ग चालू आहेत. अशा परिस्थितीत आता व्हॅकन्सी किती येणार आणि व्हॅकन्सी वाढण्यासाठी जे प्रयत्न चालले आहेत त्याला कितपर्यंत यश आलेलं आहे किंवा यश येईल याची काय शक्यता आहे, या संदर्भामध्ये आजचा प्रस्तुत व्हिडिओ आहे. मी या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की व्हॅकन्सी चांगल्या प्रमाणात येणार आहे. ज्यावेळेस इतर सांगत होते की समायोजनासाठीच कोणी सांगत होतं 7,000 व्हॅकन्सीचं समायोजन होणार आहे, 7,000 अतिरिक्त आहेत, कोणी सांगत होतं 12,000, कोणी सांगत होतं 21,000, 14,000. अशाही परिस्थितीमध्ये आपण सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहोत की अगदी समायोजन जरी झालं तरीही कोणत्याही परिस्थितीमध्ये 18-19,000 जागा येणार आहेत. त्यानंतर आश्रमशाळा संदर्भात असतील, कोकण विभागासंदर्भात असतील, त्यानंतर पेसा संदर्भातील असतील, हे जे निर्णय न्यायालयाचे असो किंवा मग शासन निर्णय असो, हे त्यानंतर आलेले आहेत आणि त्या अगोदरच आपण सांगितलं होतं की ह्या संदर्भात असं होणार आहे. आता दोन प्रश्न मुख्य आहेत सध्याच्या घडीला, की प्रिफरन्स कधी जनरेट होतील आणि व्हॅकन्सीज किती असतील. प्रिफरन्स कधी जनरेट होतील या संदर्भामध्ये आपण या अगोदर सांगितलं होतं की नक्कीच एप्रिलमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रिफरन्स येऊन जातील. परंतु विविध विद्यार्थी संघटना ज्या मागणी करत आहेत आणि अनलिमिटेड प्रिफरन्सची मागणी ही जी प्रामुख्याने आहे, किंवा मग काय म्हणता येईल की सगळाच पॅटर्न, कोकण पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात राबवण्यात यावा, नवीन संच मान्यता धोरण रद्द करण्यात यावं. आता यापैकी एखादी जरी मागणी मंजूर झाली तर काय होणार आहे? यापैकी एखादी जरी मागणी मंजूर झाली तर भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टलला व्हॅकन्सी येण्यात उशीर होणारच आहे, साहजिकच आहे. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2-3 महिने आरामशीर लागणार आहेत. त्यामुळे मग जर हा निर्णय कायम ठेवला गेला, एखादा निर्णय समजा सांगितलं की प्रिफरन्स अनलिमिटेडच्या ऐवजी वाढवून भेटले आहेत, ह्यामध्ये बदल झाला, एखाद्या निर्णयातच बदल झाला, तर तितकासा फरक पडणार नाही. एक 8-10 दिवसाचं पाठीमागं पुढे होऊ शकतं. त्यामुळे जर विद्यार्थी संघटनांच्या मागण्या मान्य झाल्या तर भरती लांबणार हे नक्की आहे. या बाबतीमध्ये कोणतेही दुमत असण्याचं कारण नाही आहे. कारण त्या प्रकारची जी ड्रिल असते डॉक्युमेंटेशनची, ती शासनाला पूर्ण करावी लागते. त्यानंतर त्यानुसारच तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये बदल करावे लागतील. त्यानंतर सगळी संच मान्यता फेर रिव्हिजन घेणं, जुन्या संच मान्यतेनुसार सगळ्या गोष्टी करणं, प्रशासकीय बाबी या सगळ्या पूर्ण करण्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. आता दुसरा प्रश्न हा उरतो की व्हॅकन्सीज किती येतील. मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेले की व्हॅकन्सी चांगल्या प्रमाणात येणार आहे. शासन ज्या स्तरावर प्रयत्न करत आहे आणि विविध बाबीमध्ये जे क्लॅरिटी येत आहे, त्यातून तरी असं स्पष्ट होत आहे की पहिला आणि दुसरा टप्पा मिळून जवळपास कमीत कमी नाही जरी म्हटलं तरी कशाही परिस्थितीमध्ये 28-29,000 जागा आरामशीर येणार आहेत. या बाबतीमध्ये वादच नाही आहे आणि जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तुम्ही म्हणताल 28,000 जागा येणार आणि 35,000 जागा कसं काय सांगताय की 35,000 जणांना याचा फायदा होईल? तर तो असा की जे विद्यार्थी अगोदरच लागलेले आहेत किंवा शिक्षक भरतीमध्ये किंवा इतरत्र दुसरीकडे 2022च्याही टप्प्याचं काही होण्याची शक्यता आहे, किंवा रिक्त अपात्रच्या 2017चं सुद्धा आहे 50%चं. या मधल्या काळात जे 4-5 महिन्याचा कालावधी भेटणार आहे, या काळामध्ये हे निर्णय आले तर ते विद्यार्थीसुद्धा या प्रक्रियेतून बाद होतील आणि मग
त्यांचे जे फायदा आहे 5-6 हजार व्हॅकन्सीजचा, तो या 2025तील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. त्या दृष्टिकोनाने निश्चिंत राहा. पहिला आणि दुसरा टप्पा 28-29 हजार जागा 100% येतील. माझ्या मते पहिल्या टप्प्याला 19,000 ते 21,000 जागा नक्कीच येणार आहेत. त्या बाबतीमध्ये शंका नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.